चला, नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत नागपूर जिल्ह्याबद्दल माहिती. नागपूर जिल्हा विशेष माहिती बघणार आहोत. नागपूरचं क्षेत्रफळ काय आहे आणि नागपूरचं घनता किती आहे, लोकसंख्या किती आहे, हे टोटल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले जर बघितलं तर नागपूरचं क्षेत्रफळ जर बघितलं तर 9,911 चौकोन किलोमीटर आहे. एकूण लोकसंख्या जर बघितलं तर 46,64,537 2011च्या जनगणनेनुसार आहे. त्यानंतर जर आपण जर बघितलं पुरुष संख्या जर बघितलं 23,92,209 एवढी आहे. त्यानंतर महिला संख्या जर बघितलं 22,72,328 एवढी आहे आणि लिंगानुपात हे प्रति 1,000 पुरुषामागे 949 महिलांचं असं आहे. तर लोकसंख्या घनता जर बघितलं तर 470 प्रति चौरस किलोमीटर. तर मित्रांनो आता पुढं बघूया. चला तर आता पुढं बघूया. तालुके जर बघितलं 14 तालुके आहेत. आता 14 तालुके कोणकोणते आहेत हे पण आपण जाणून घेऊया. जसे नरखेड, काटोल, कमळेश्वर, त्यानंतर सावनेर, पारशिवनी, रामटेक, मौजा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा, उमरखेड, कुही, भिवापूर. त्यानंतर जर बघितलं तर शहरे एकूण शहरे जर बघितलं एकूण आपण शहरे गणना शहरासह 41. त्यानंतर जर बघितलं महानगरपालिका जर बघितलं तर एक म्हणजे ते नागपूरमध्ये एक आहे महानगरपालिका. त्यानंतर नगर परिषद जर बघितलं आपण तर एकूण 10 नगर परिषद आहेत. त्यानंतर कटक मंडळे हे एक आहेत. पंचायत समित्या जर बघितलं तर 13 पंचायत समित्या आहेत नागपूर विभागामध्ये. त्यानंतर जर बघितलं ग्रामपंचायत जर बघितलं आपण तर 776 हे एवढी ग्रामपंचायत नागपूर येथील आहे. त्यानंतर जर आपण जर लोकसंख्येची जर घनता जर बघितलं ग्रामीण भाग ग्रामीण ग्रामीण लोकसंख्या जर बघितलं ग्रामीण लोकसंख्या जर बघितलं तर 14,74,811 ही ग्रामीण लोकसंख्या आहे. आणि नागरी जर बघितलं आपण नागरी लोकसंख्या जर बघितलं मित्रांनो नागरी लोकसंख्या 31,78,759 एवढी आहे. त्यानंतर आपण एकूण जर बघितलं एकूण लोकसंख्या जर बघितलं तर 46,53,570 ही एवढी लोकसंख्या आहे. जसं ग्रामीण जर बघितलं 14,74,811 आणि नागरी लोकसंख्या जर बघितलं तर 31,18,759 आणि एकूण जर बघितलं तर 46,53,570 ही एवढी लोकसंख्या आहे नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याची. आणि पुढं जर आपण जर बघितलं जसं पुरुषांची संख्या आपण पहिलेच व्हिडिओमध्ये आपण बघूया. जर पुरुषांची जर बघितलं तर हे पुरुषांची जर लोकसंख्या जर बघितलं फक्त पुरुषांची तर हे 23,84,974 975. आणि महिलांचं जर बघितलं महिलांचं लोकसंख्या फक्त महिला संख्या जर बघितलं तर 22,68,595 ही महिला आणि पुरुषची संख्या आहे. जर पुरुष 23,84,975 ही पुरुषांची संख्या आहे. महिलांची जर बघितलं तर 22,68,595 ही आहे. तर आपण यामध्ये जर बघितलं लोकसंख्या घनता जर बघितलं तर 470 आहे. आणि साक्षरता प्रमाण जर बघितलं तर 88.39% एवढं आहे. आता आपण बघूया कृषी क्षेत्रामध्ये आपण बघूया. पुढे जाऊया. आता पुढे बघूया कृषी क्षेत्राविषयी. आपण कृषी क्षेत्राविषयी आपण थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊया की कृषी क्षेत्रामध्ये बघा भौगोलिक क्षेत्र हजारो हेक्टर म्हणजेच 986. त्यानंतर जर बघितलं आपण जंगल व्याप्त क्षेत्र हे जर नागपूरमध्ये जर बघितलं नागपूर जिल्ह्यांची तर हे हजारो हेक्टर 151. त्यानंतर जर आपण जंगल व्याप्त क्षेत्र जर प्रमाणात जर बघितलं तर 16.1%.
एवढं आहे आणि विकास खालील निव्वळ क्षेत्र जर बघितलं तर 470 हजारो हेक्टर एवढं आहे आणि दुसोटा तिसोटा क्षेत्र हे जर बघितलं तर 104 हजारो हेक्टर एवढं आहे. त्यानंतर जर आपण जर निव्वळ ओलिताखालील क्षेत्र जर बघितलं तर 141 हजारो हेक्टर एवढं आहे आणि एकूण जर ओलिताखालील क्षेत्र जर बघितलं आपण तर हे तर 157 हजारो हेक्टर एवढं आहे. तर मित्रांनो, कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रातील आपण हे नागपूर जिल्ह्याबद्दल आपण माहिती बघत आहोत. आता आपण पुढे बघूया, कारण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण का आपण प्रत्येक वेळेस जी-के बद्दल व प्रत्येक जिल्ह्याची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहोत. बोल भाऊ या यूट्यूब चॅनलवर एज्युकेशन आणि मोटिवेशनल आणि सच्ची कहाणी आणि प्रत्येक शासकीय योजना असो या शिक्षणवर सगळ्यात मोठा जास्त भर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. तर चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पूर्णपणे नागपूर जिल्ह्याची माहिती आपण बघत आहोत. तर आता आपण पुढे बघूया, जे जलसिंचन याबद्दल आपण माहिती घेऊया. आता पुढचा विषय आपण घेऊया जलसिंचन. जलसिंचन बद्दल आपण बोलूया. मोठे बंधारे बघा, मोठे पाट बंधारे प्रकल्प याचं जर आपण जर बघितलं नागपूर विभागामध्ये नागपूरमध्ये तर दोन आहेत. त्यानंतर जर मोठ्या प्रकल्पाअंतर्गत सिंचित क्षेत्र हे जर बघितलं आपण, सिंचित क्षेत्र जर बघितलं तर 290 हजार 290,000 हेक्टर हे असं आपण बघूया. बघा, मोठ्या प्रकल्पाअंतर्गत सिंचित क्षेत्र जर बघितलं तर 290,000 हेक्टर एवढं आहे. त्यानंतर जर आपण जर बघितलं मध्यम पाटबंधारे प्रकल्प. आता मध्यम पाटबंधारे प्रकल्प हे किती आहे हे आपण बघणार आहोत, म्हणजे नागपूरमध्ये तर हे 16 आहेत, 16. त्यानंतर मध्यम प्रकल्पाअंतर्गत सिंचित क्षेत्र, मध्यम प्रकल्पाअंतर्गत सिंचित क्षेत्र हे किती आहे हे आपण जर बघितलं तर हे 70 हजारो हेक्टर हे आहे. तर मित्रहो, त्यानंतर आपण जर बघूया लघु पाटबंधारे प्रकल्प राज्य, म्हणजे राज्य लेवलच्या अंतर्गत जे आहे ते हे 51 आहेत, 51 आहेत. तर त्यानंतर आपण बघूया लघु प्रकल्पाअंतर्गत सिंचित क्षेत्र हे किती आहे हे आपण बघूया. कारण का लघु प्रकल्पाअंतर्गत सिंचित क्षेत्र जर बघितलं हे 24 म्हणजे 24,000 हेक्टर हे एवढं आहे. त्यानंतर बघूया लाभ क्षेत्रातील विहिरी खालील सिंचित क्षेत्र, म्हणजे लाभ क्षेत्रातील विहिरी खालील सिंचित क्षेत्र जर बघितलं तर हे 56,000 हे आहेत, 56,000 हेक्टर. तर मित्रहो, याच पद्धतीने आपण जलसिंचन बद्दल आपण माहिती घेतलं आहे. तर हे तुम्हाला प्रश्न ज्यावेळेस तुम्ही नागपूर विभागामध्ये तुम्ही पेपर द्याल, म्हणजे ज्यावेळेस स्पर्धाची तुम्ही तयारी करता नागपूर जिल्ह्यामध्ये, यातील बी काही प्रश्न येऊ शकतात. कारण अनेकदा प्रत्येक कृषी विभागामार्फत ज्यावेळेस पेपर होत असतो, लिपिक असो, कृषी अधिकारी असो, प्रत्येक क्षेत्रातील, त्यावेळेस सुद्धा हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आता आपण पुढं बघूया पशुधन बद्दल आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, आपण बघूया पशुधन हजारांतर. आता पशुधन बद्दल आपण नाही का थोडक्यामध्ये माहिती घेऊया. हे नागपूर जिल्ह्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्याचं आपण पशुधन जर बघितलं, एकूण पशुधन हे 984 आहेत. हे बघा तुम्ही, एकूण पशुधन हे 984 आहेत. त्यानंतर गोजातीय पशुधन, म्हणजे गोजातीय पशुधन जर बघितलं तर 536 एवढं आहे. त्यानंतर आपण महर्षी वर्गीय पशुधन हे 100 आहेत. म्हणजे बघा, वेगवेगळ्या पद्धतीत जसं आपण म्हणतो वेगवेगळी जाती, त्याच पद्धतीने हे वेगळं आता हे 100 आहे. तर मेंढ्या व शेळ्या यांचं जर बघितलं आपण हजारोंतर तर 344 एवढं आहे. त्यानंतर कोंबड्या व बदक यांचं जर बघितलं आपण हजारोंतर तर 446 एवढं आहे. तर पशुधन बद्दल आपण हे जे नागपूर जिल्ह्याबद्दल जे माहिती घेत आहोत, हे सुद्धा तुम्हाला नक्कीच तुम्हाला स्पर्धा ज्यावेळेस कृषी विभागाचं ज्यावेळेस तुम्ही जलसिंचन कृषी विभाग या पद्धतीची भरती देतात, त्यावेळेस हे तुम्हाला परिपूर्ण हे माहिती येतच असतात. आता आपण जर बघितलं सहकारी क्षेत्र, आता सहकारी क्षेत्रामध्ये काय आहे हे आपण जाणून घेऊया.
कारण एक पद्धतीचं सहकारी क्षेत्रामध्ये काय काय माहिती आपल्याला देता येईल आणि त्यामध्ये सुद्धा काही आपल्याला प्रश्न येतील. आता जर बघितलं आपण सहकारी क्षेत्राबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. आता सहकारी क्षेत्रामध्ये काय आहे, एकूण सहकारी क्षेत्र जर बघितलं तर 5329 हे आहे. त्यानंतर प्राथमिक कृषी संस्था हे जर बघितलं तर 582 हे एवढं नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर जर बघितलं सहकारी दूध संस्था म्हणजे 220 सहकारी दूध संस्था आहेत. हे परिपूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण काय हे खूप आवश्यक आहे आणि हे येणारच प्रश्न. त्यानंतर वीजबद्दल आपण माहिती घेऊया. विद्युतीकरण झालेले गाव म्हणजेच 1865 हे एवढं विद्युतीकरण झालेले आहेत. आणि त्यानंतर वीज पुरवठा केलेले कृषी पंप हे जर बघितलं तर हे 76,000 कृषी पंप हे करण्यात आलं आहे. तर मित्र याच पद्धतीचं सर्व तुम्ही ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करता त्या वेळेस हे तुम्हाला जे आवश्यक गोष्ट आहे हेच मी तुमच्या पुढे मी मांडत आहे. आणि यामध्ये तुम्ही कृषी एकूण क्षेत्र हे तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्याबद्दल आपण सविस्तर पूर्ण माहिती देत आहोत टप्प्याटप्प्याने. तर हे पूर्ण तुम्ही लिहून बी काढू शकता आणि हे तुम्ही लक्षामध्ये बी तुम्ही ठेवू शकता, कारण जेणेकरून याचा तुम्हाला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये भरती देतात. आता बघूया आपण वाहतूक व दळणवळण, कारण वाहतूक दळणवळण बद्दल तुम्हाला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. कारण वाहतूक दळणवळण मध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं जसं रेल्वे मार्गाची एकूण लांबी हे काय आहे याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये मी परिपूर्ण तुम्हाला प्रत्येक माहिती देणार आहोत. व्हिडिओसोबत बनवून राहा. पुढे बघूया आपण वाहतूक व दळणवळण. आता काय मार्ग आहे, रेल्वे मार्गाची एकूण लांबी किती आहे, 292 किलोमीटर हे आहे. तर 12 रस्त्यांची जोडलेली गावे म्हणजे 1609 गावे आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण राष्ट्रीय महामार्गाची लांबी 342 किलोमीटर एवढं आहे. त्यानंतर आपण राज्य महामार्गाची लांबी जर बघितलं 1042 किलोमीटर एवढं आहे. त्यानंतर प्रमुख जिल्ह्यांची लांबी हे 1139 किलोमीटर एवढं आहे. तर दळणवळणबद्दल बघितलं तर मित्रहो, नक्कीच तुम्ही व्हिडिओला फॉलो करत चला, कारण का योजनेबद्दल माहिती असो, एज्युकेशनबद्दल असतो, परिपूर्ण मी देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता स्पर्धासाठी जे मुलं उतरत आहेत तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक वेळेस नोकर भरती, शासकीय योजना व चालू घडामोडी व जी बद्दल हे सर्व आपण घेऊन येणार आहोत याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच भेटूया. नागपूर जिल्ह्याबद्दल या प्रत्येक जिल्ह्याबद्दल आपण नवनवीन माहिती घेऊन येणारच आहोत. तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर ग्रुपमध्ये शेअर नक्की करा.